आज आपण बोपेगाव येथे वाई तालुक्यामध्ये आहे. तर यामध्ये सोन्या नावाचा बैल आहे आणि इथे सर्व बैलप्रेमी जसे की प्रत्येकजण आपली ओळख करून देईल. तुमचे नाव साहिल जाधव, बोपेगाव. ओके. आर्यन जाधव. ओके. आणि तुम्ही सचिन जाधव. ओके. तर ही सर्व मंडळी काय काय बैलाचं ची जी शर्यत आहे त्यामध्ये बैलाला धावण्यासाठी म्हणजे जसं की खाद्य किंवा त्याचा रोजचा व्यायाम असेल त्याच्यामध्ये ते सगळेजण इन्व्हॉल्व असतात आणि त्यातून ते आपले दररोजचे जसे अभ्यास असेल बाकीचे कामं असेल ते सर्व करूनसुद्धा ते आपला बहुमूल्य वेळ यामध्ये देतात आणि बैलाची ठेवण व्यवस्थितपणे करतात. आणि तसेच ही मुलं जसं की मोबाईल किंवा इतर गोष्टींमध्ये आपला वेळेचा अपव्यय न करता व्यायाम जसे की बाकीचे रनिंग वगैरे सायकलिंग असेल असे ॲक्टिव्हिटी करतात आणि त्याचबरोबर सुद्धा बैलाला धावण्यासाठी शर्यतीमध्ये नेतात आणि त्यामध्ये त्यांचा उत्साह बघा, त्यांच्या चेहऱ्यावर कसा हास्य आहे आणि सर्वजण आनंदित आहेत की आमचा बैल आता यूट्यूबवर दिसणार आहे आणि सर्वजण आपल्या त्या बैलाची कशी ठेवण करतात, कशी रोजची जोपासना करतात त्याबद्दल एक जण आपल्याला सांगेल. आणि तुम्ही बघू शकता एक खिल्लार जातीवंत बैल आहे आणि असेच महाराष्ट्रातील सर्व बैलप्रेमी आपल्या बैलांना जोपासत असतात. आणि हा पहा सुंदर असा खिल्लार बैल आहे. तर प्रत्येकजण जसं की सांगतील की काय तुम्ही त्याच्या दररोजचं व्यवस्थापन बैलाचं कसं करता तुम्ही? बैलाचा दररोजचा व्यवस्थापन सकाळी रतीबात, सकाळचं रतीब, 2-3 लिटर दूध, परत ओला चारा सुका चारा मिक्स करून, परत सुका चारा झाला की परत खाली संध्याकाळचं चालवणं 3 वाजता चिखलात पावसामुळं चालवणं, परत आठवड्यातनं एकदा पोहणी चिखली बिखलीला चालवतो, फेर काढतो. शाळेतील अभ्यास करून सुद्धा तुम्ही यासाठी वेळ देता आणि तुम्हाला हा छंदच आहे म्हणजे किती वर्षापासून तुम्ही? लहानपणापासून आमच्या छान. म्हणजे बघू शकता तुम्ही म्हणजे शेतकऱ्याची घरातील ही मुलं आहेत आणि स्वतःला नवीन जसं की नवीन जग आधुनिकतेकडे चालले आहे पण खिल्लार बैलांची जोपासना करणे किंवा शेतीसाठी बैलांची बैले आता कमी होत चालली असून सुद्धा ही शेतकरी घरातील मुले बैलांची जोपासना करत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. आणि तुम्ही बघू शकता की बैलाची जशी ठेवण व्यवस्थित ठेवलेली आहे. नक्कीच की त्याच्या बांधा बघू शकता जसे की उंची. आणि हा दुसरा बैल आहे, दुसराच आहे ना? दुसरा आहे. आणि बैल सुद्धा शांत आहे आणि त्याने बरेचसे अवॉर्ड जिंकलेले आहेत. जसे की कोणत्या स्पर्धामध्ये त्यांनी भाग घेतलेला? पुसेगाव, केडगाव, कोदेगाव, पळशी, पसरणी, प्रेक्षकांना सांग. अनवडी, अंगापुरात 1 नंबर गेलता. म्हणजे आदतला त्या दुसऱ्याला पण आता जाईल तिथं गट काढतो. बैल पण शांत आहे आणि जाईल तिथं गट काढतो. अरे वा, छान. आणि तुम्ही यासाठी म्हणजे अवॉर्ड पण जिंकलेले आहेत जसं की काय म्हणजे ढाल, गदा, ट्रॉफी असे अनेक. ओके. तर चालेल तुम्हाला तर आणि अधिकाधिक शर्यतींसाठी आपल्या यूट्यूब चॅनलकडून आणि आपले जे सबस्क्रायबर आहेत जे पाहणारे आहेत त्यांच्याकडून शुभेच्छा. आणि असेच नवीन व्हिडिओ जसे की बैलप्रेमींसाठी की बैलाची ठेवण कशी करावी, बैलाचे धावण्यासाठी घेतला जाणारा व्यायाम, त्याचं खाद्य, यासाठी भरपूर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा. तर सर्वांचे धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही आपल्या जे कार्य करत आहात जसं की घरातली शेती
अधिक बैलाचे व्यवस्थापन आणि महत्त्वाचे म्हणजे अभ्यासाला खंड न पडता ते हे सर्व करत आहेत. तर बरेचशी मुलं जसं की TV, मोबाईल इतर गोष्टींमध्ये व्यस्त असतात, पण ही मुलं आपली व्यायाम आणि अभ्यास सर्व सांभाळत असताना सुद्धा हे बैलाची सर्व जोपासना करत आहेत. तर सर्वांना शुभेच्छा आणि तुम्ही यशस्वी व्हावे यासाठी आपल्या YouTube चॅनेलकडून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.